श्रीकांत रे, असं काय करतोयस तू? हे बघ, मला नाही बोलायचं कोणाशी. मला समजवायला आलं असेल तर जायचं. हे काय हट्ट करू नकोस. ऑपरेशन करणं गरजेचं आहे. तुला बरं व्हायचं असेल तर ऑपरेशन करावं लागेल ना. मला नाही बरं व्हायचं. राहू दे मला असं. काय बोलतोयस तू? हे बरोबर बोलतोय मी. जगून तरी काय करू ना मी. जर का माझा मुलगा आणि माझी सून माझ्यासोबत नसतील तर जगण्यात काय अर्थ आहे. बाबा बाबा तुम्ही प्लीज असं काहीतरी बोलू नका ना. तुम्ही हवे आहात आम्हाला. बाबा, तुम्ही प्लीज ऑपरेशन करून घ्या ना. मी नाही करू देणार ऑपरेशन. मी ऑपरेशनसाठी तेव्हाच तयार होईल जेव्हा आदित्य आणि पारू घरात येतील. नाहीतर मी नाही करून घेणार ऑपरेशन. हा माझा निर्णय आहे. याच्यात काही बदल नाही होणार. मला समजावायचा प्रयत्न नको करू. हा माझा अंतिम निर्णय आहे. फोन कट केला. याआधी प्रीतम सरांनी असं कधीच नाही केलंय. पुन्हा एकदा प्रयत्न करते. पारू, तुला काय झालंय हे कळलंय का? देवी, तुम्ही नका काळजी करू. श्रीकांत सरांना काहीच नाही होणार आहे. ते लवकर बरे होतील. तो बरा होईलच. त्याची मी काळजी घेईनच. मी हार मानणार नाहीये. पण तुला काय झालंय? तू श्रीकांतला वडिलांच्या जागी मानतेस ना ग? मग तू असं कसं वागू शकतेस? काय झालंय पारू? देवी, मी काय केलंय? तुम्ही असं का बोलताय? दिशाचं आणि तुझं फोनवर बोलणं झालं? हो, मी प्रीतम सरांना फोन केला होता. तो दिशा मॅडमनी उचलला आणि दिशा मॅडमनीच मला श्रीकांत सरांबद्दल सांगितलं. जेव्हा दिशाने तुला हे सगळं सांगितलं, हॉस्पिटलमध्ये ये असं म्हणाली, तेव्हा तू तिला नकार का दिलास? दिशा तुला समजावत राहिली आणि तू नाही म्हणत राहिलीस. काय होतंय पारू? हे असं कसं वागू शकतेस तू? देवी आई, मी खरं सांगते, दिशा मॅडमनी मला असं काहीच नाही सांगितलं. पारू, मी तुझ्यासमोर हात जोडते. देवी आई, पाया पडते. हवं तर माझ्या श्रीकांतचा जीव वाचव. देवी आई, प्लीज असं काय बी करू नका. असं नका बोलूय. बघा, लेकी समोर हात जोडणं चुकीचं आहे. आणि तुम्ही तर माझ्या देवी आई आहात. मी खात्री देते तुम्हाला, श्रीकांत सरांना काहीच होणार नाही. ते लवकर बरे होते. तुम्ही आधी बसा. इथं बसा. देवी आई, आता मला नीट सांगा की हे समजा कसं झालं? काही नाही, मी आणि श्रीकांत घरी आलो. आम्ही बोलत होतो आणि अचानक त्याच्या छातीत दुखायला लागलं. म्हणून आम्ही त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो. तर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की त्याला हार्ट अटॅक आला आणि या आधी त्याला 2 माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेले. काय? डॉक्टरांनी ताबडतोब बायपास सांगितले करायला.
देवी आई तुम्ही नका काळजी करू. श्रीकांत सर लवकर बरे होतील. पण श्रीकांतनी ऑपरेशन करायला नकार दिलाय. का? कारण ऑपरेशन करण्यासाठी त्याची एक अट आहे. कसली अट? जोपर्यंत आदित्य त्याला भेटत नाही तोपर्यंत श्रीकांत ऑपरेशनसाठी तयार होणार नाही. माझ्या श्रीकांतचा जीव आता तुमच्या हातात आहे पारू. देवी आई, देवी प्लीज तुम्ही असं नका बोलू. हे बघा, आदित्य सरांवर फक्त तुमचा हक्क आहे.